मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 3 इयत्ता 7वी. तर पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. त्रिकोण एमईटीमध्ये ME बरोबर 5.2 सेमी MLA बरोबर 80 अंश, AT बरोबर 6 सेमी. तर आपण प्रश्न काढलेला आहे. तर इथे 5.2 सेमी 5.2 सेमीची रेष मारूया. तर आपण 5.2 सेमीची रेष मारली आहे. तर याला गुन्हे घ्यायचा आहे. इथं मधोमध ठेवूया आणि इथं एक बिंदू काढूया. किती ना 80 अंश. तर आपण इथं 80 अंशाची रेष मारलेली आहे. 2 मिनिटं इथं मारलेली आहे. तर हे सगळे जुळून घ्यायचं पेन्सिलला. हे सगळं काढल्यावर इथं आपल्याला 6 सेमीची रेष मारायची आहे. मी बरोबर 6 सेमीची रेष मारलेली आहे. त्यांना नाव द्यायचे आहे, टी द्यायचे आहे. इथं टी द्यायचे आहे. तर इथं मी प्रश्न लिहिलेला आहे. आता आपल्याला 40 अगोदर 5 सेमीची रेष मारूया. तर इथं 5 सेमीची रेष मारलेली आहे. आता गुन्ह्याच्या साहाय्याने आपल्याला 40 अंशाचा कोन काढायचा आहे. तर इथं 40 अंशाचा रेष मारलेला आहे. आता याला पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊया. तर इथं कच्ची आकृती काढायची आहे, दोन्ही पण चांगली. तर मी इथे अशी आकृती काढलेली आहे. तर इथे तिसरी आकृती बघूया. चला सुरुवात करूया. पहिलं तर आपल्याला प्रश्न दिला, FU मध्ये FU बरोबर 5 सेमी, UN बरोबर 4.6 सेमी बरोबर 110 अंशाचा कोन काढायचा आहे. चला तर सुरुवात करू. इथं बरोबर 4.6 सेमीची रेष मारायची आहे. हे बरोबर आहे. आता आपण याच्या साहाय्याने अंश काढूया. तर मी इथे ॲक्युरेट काढलेले आहे. इथं त्याला पट्टीच्या साहाय्याने जुळून घेऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.